सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या कामाला लागलेले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार कालपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच प्रभाग क्रमांक 20 मधून महाविकास आघाडीकडून प्रचार जोमाने सुरू आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अझरुद्दीन शेख, अनुराधा काटकर, सिद्धार्थ रणधीरे, नुसरत शकील शेख यांचा प्रचार जोमाने सुरू आहे. 2 हात 2 तुतारी अशा घोषणा देखील सध्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये होत आहेत. आज सकाळी नई जिंदगी परिसरात प्रचार करताना नागरिकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने भेटत आहे, असे उमेदवारांनी सांगितले आहे. माझं नाव सिद्धार्थ श्रीशैल रणधीरे, मी आंबेडकर नगर मध्ये राहतो. अजून आमचा प्रचार चांगला चालू आहे. मी फर्स्ट टाइमच आहे खासदार. मी अझरुद्दीन जब्बार शेख, प्रभाग क्रमांक 20 मधून, प्रभाग क्रमांक 20 ड मधून उमेदवार आहे. आम्ही काल नई जिंदगी परिसरात प्रचार चालू केलेला आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे इथं आम्हाला, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की इथले लोक आम्हाला मतदान देऊन निवडून देतील. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आज प्रचार करत आहात? जास्त करून या भागात गटारीचा मुद्दा आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. काय आवाहन करा नागरिकांना? काय नाही, जास्तीत जास्त मतांनी निवडून दिले तर आम्ही निवडून आल्यावर सर्वात प्रथम रोड आणि ड्रेनेज लाईनला प्राधान्य देणार आहे. कशा पद्धतीचा प्रचार सध्या सुरू आहे? होम टू होम आम्ही करत आहे. लोकांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न चालू है हमचा. अस्सलाम वालेकुम, मैं नुसरत शकील शेख, प्रभाग 20 में शी उम्मीदवार हूँ. आज प्रचार चालू है. लोगों का सपोर्ट होगा, उम्मीदवार को लाएंगे चारों और उनका काम हम करेंगे. नमस्कार, मी सौ अनुराधा सुधाकर काटकर, माजी नगरसेविका. गेल्या वेळेस मी या भागातून नई जिंदगी मधून उभी राहिले होते. मला भरपूर मतदान झालेलं आहे. लोकांनी विश्वास टाकून मतदान केलं. मी भरपूर कामं केलेले आहेत या प्रभागामध्ये. या कामाच्या विश्वासावरच आज मी जनतेसमोर उभी आहे की मला पुन्हा एकदा निवडून द्या. राहिलेली कामं मी करणार आहे. आमच्या भागामध्ये महानगरपालिकेचा दवाखाना नाहीये, महानगरपालिकेची शाळा नाहीये, अंगणवाडी नाहीये आणि मुख्य म्हणजे महिलांच्या हाताला काम नाहीये. तर हे मुद्दे घेऊन मी पुढे उभं राहिलेले आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती ही सोय मी माझ्या प्रभागात केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं सुविधा झालेली नसेल तिथं तिथं मी आणखीन सुविधा करणार आहे. लहान मुलांसाठी ह्या भागामध्ये उद्यान पण नाहीये, उद्यानची पण व्यवस्था करणार आहे. तर हे मुद्दे घेऊन मी जनतेसमोर जात आहे. ज्या भागात सुविधा झाली नाही त्या भागात आम्ही 4ही मेंबर मिळून सुविधा करणार आहोत. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या भागात काम झालं नाही त्या भागातले नागरिक थोडे नाराज आहेत. ज्या भागातलं काम झालं आहे त्या भागातले लोक आमच्या सोबत आहेत आणि आम्ही अगोदरचे 4 मेंबर होते त्यांनी मिळून भरपूर कामं केलेले, त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला खात्री आहे की नई जिंदगी मधून आमचं पॅनलच निवडून येणार. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 20 आमचा हा जो परिसर आहे तो नई जिंदगी, सितारा चौक, शांतीनगर, ताई चौक, परत पलीकडचा आमचा लोकमान्य नगर हा परिसर आहे. या भागामध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये प्रभाग 20 मध्ये काँग्रेसचे 4 नगरसेवक होते. त्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक आमचे बाबा मिस्त्री, दुसरे नगरसेवक प्रवीण निकाळजे आणि तिसऱ्या नगरसेविका अनुराधा काटकर म्हणजेच माझी आई, आणि चौथ्या नगरसेवक होते ते आता आमच्या पक्षात सक्रिय नाही आहेत. मग आता सध्या काँग्रेसकडून आपल्या म्हणजे महाविकास आघाडीचे 4 उमेदवार इथं दिलेले आहेत प्रभाग 20 मध्ये. त्यामध्ये काँग्रेसकडून 2 उमेदवार आहेत. त्यामध्ये अनुराधा काटकर आणि अझरुद्दीन शेख हे 2 उमेदवार रिंगणात आहेत. तसं राष्ट्रवादीची आमची युती आहे शरद पवार गटाची, त्या युतीमधून तुतारीकडून 2 उमेदवार दिलेले आहेत. त्यामध्ये आहेत सिद्धार्थ रणधीरे आणि नुसरत शेख, असे 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. 4ही उमेदवार स्थानिक आहेत आणि सोबत आमचे जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत बाबा मिस्त्री, परत आमचे दुसरे नगरसेवक प्रवीण निकाळजे, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टनं हा आमचा पॅनल कालपासून आम्ही प्रचारात आहोत. तर ग्राउंड लेवलला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो. गेल्या जर तुम्ही पंचवार्षिक मध्ये बघितलं 2 आमदारकीमध्ये बाबा मिस्त्री आमच्या इथून उभे होते. तर समोर सहकार मंत्री असताना पण त्यांना चांगली मते इथून अल्पसंख्याक समाजाकडून मिळालेली आहेत. तर आम्हाला असं म्हणजे ठाम आमचा म्हणजे एक मत आहे की आमचं हे चौघांचं पॅनल बिनविरोध म्हणजे निवडून येईल. 4ही लोकांना भरघोस मतं मिळतील, कारण लोकांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचतोय. अद्यापपर्यंत कुठला उमेदवार पोहोचलेला नाहीये, अशी भूमिका लोकांकडून प्रतिक्रिया आम्हाला मिळतीये. ह्याप्रमाणे आमचा पॅनल बहुमताने विजयी होईल हे आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो. बाबा मिस्त्री तुमच्या प्रचाराला म्हणजे सक्रिय आहे? हो आहेत ना. बाबा मिस्त्री सकाळचं दररोजचा 1-2 तास त्यांनी आम्हाला देत आहेत, कारण त्यांचं सिव्हिलचं पण काम आहे. परत त्यांना आमच्या खासदार प्रणिताईंनी दुसऱ्या प्रभागाची पण जबाबदारी दिली आहे. ते सध्या निवडणुकी रिंगणात नसले तरी त्यांच्याकडे जवळजवळ 5 ते 6 प्रभागाची जबाबदारी दिली आहे, कारण ते आमदारकीच्या रेसमध्ये आहेत.